विधानभवनात देखील आता फेशियल रिकॉग्निशन सिस्टीम बसवली जाणार आहे। विधानभवनातील गाड्यानंतर अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। मंत्रालयामध्ये 15 ऑगस्टपासून फेशियल रिकॉग्निशन सिस्टीमद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मंत्रालयामध्ये आता ऑफलाईन प्रवेश प्रणाली बंद करण्यात येणार आहे। वाढत्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला असून आपल्याला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी डीजी स्कॅनर ही प्रणाली मंत्रालयामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली होती। वाढती गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली होती। अधिकारी तसेच पत्रकारांनाही प्रणालीमध्ये सहभागी करून घेण्यात आलेलं होतं। मात्र कुठेही आता त्याचा परिणाम जाणून येत नाहीये। दुपारी 2च्या नंतर मोठ्या रांगा मंत्रालयाबाहेर पाहायला मिळतात। त्यामुळे आता कुठेतरी गृह विभागाच्या वतीने आता हे पाऊल उचलण्यात आलेलं असून आता 15 ऑगस्ट नंतर ऑफलाईन प्रवेश मंत्रालयामध्ये बंद असणार आहे। आता ज्यांना मंत्रालयात कामकाजासाठी यायचं असेल त्या लोकांनी मंत्रालयामध्ये जे डीजी स्कॅनर ॲप आहे त्यावरती लॉग इन करावे, त्यामध्ये एंट्री करावी आणि त्यानंतरच आता मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यात येणार आहे। आपल्याला माहितीच आहे की मागच्या काही कालावधीमध्ये हा डीजी स्कॅनर प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली होती। तसेच ज्या लोकांकडे स्मार्टफोन नाहीये त्या लोकांसाठी नवीन काहीतरी यंत्रणा राबवण्यात येत असल्याचं गृह विभागाचे उपसचिवांनी माहिती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह निवृत्ती गणकवार, TVN मराठी, मुंबई।